आता राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी आहे। एका भेटीमुळे राष्ट्रवादीतल्या गटातटाचं राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय। बिहारमधले नवनिर्वाचित आमदार आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। भेटीत त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दल यथेच्छ तक्रारी केल्याचं समजतंय। आपल्याकडून काम हवं असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय घ्यावा लागेल अशी टोकाची अट किशोर यांनी सुनेत्रा पवारांकडे ठेवल्याचीही माहिती आहे। या भेटीनंतर तटकरेंवरून राष्ट्रवादीत झालेल्या जुन्या वादाची पुन्हा उजळणी सुरू झाली आहे। चर्चा टोकाला गेल्यानंतर स्वतः समोर तटकरे आलेत आणि प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सल्लागार आहेत हेच आपल्याला माहिती नसल्याचं सांगत त्यांनी पेच वाढवलाय। या बैठकीला पार्थ पवार प्रत्यक्ष उपस्थित होते तर ऑनलाईन उपस्थित असल्याची चर्चा जय पवारांनी फेटाळली आहे। 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केलाय। महाराष्ट्राचा कानाकोपरा अगदी तालुक्याच्या नंतर कुठला तालुका तो चांद्यापासून माथ्यापर्यंत मी सांगू शकतो। त्यामुळे मला त्याची काही चिंता असण्याचं काही कारण नाही। एक भाग आहे आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे, पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय। स्वाभाविकपणाने बहिणींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली। 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती, पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हालाही दारुण अपयश आलं आणि इंडियाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी जागा मिळाल्या। त्यावेळेला दादांच्या समेत पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो। जे डिझाईन बॉक्सने काय केलेली एक थीम असेल ती असेल, पण फिरलो नसतो तर नुसत्या थीमवरती यश नाही मिळत किंवा सल्ल्यावरती यश मिळत नाही। त्याच्यासाठी जनमानसापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असावी लागते। तिथपर्यंत तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी दाखवावी लागत असते। त्या राहिलेल्या 1.5 महिन्यात दादांच्या समवेत दादांनीच एकेका दिवसात आम्ही 3-3 मतदारसंघ पुरे करत होतो। थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवरती महत्त्व देणारे आम्ही सगळेजण आहोत। कुठं कसं काय अर्थ काढता मला काय कळलंच नाही। कुठले 2 गट काय तुमच्याच आता कसं आहे तुमचं सूत्र कोण मला माहीत नाही। ते पडलेलं सूत्र आहे का निवडून आलेलं सूत्र ते पण मला माहीत नाही। एक पण मला माझा राजकीय गोत्र माहिती आहे।